नमस्कार मंडळी, मी सायली. आजच्या स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आंब्याचा शिरा बनवण्याचा बेत आहे. आज स्पेशल गुरुवार आहे. स्वामींना गोड नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणून आज मी आंब्याचा शिरा बनवते. तर सर्वप्रथम रवा खरपूस असा भाजून घेते कढईमध्ये. असा खरपूस असा भाजत आहे. त्यानंतर त्यात मी आंब्याचा पल्प टाकला आहे थोडासा, त्याचा गोडवा त्यात उतरेल. त्यानंतर तो मी छान परतून घेतला आहे. व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा. ही मी माझ्या पद्धतीने रेसिपी करते, मला जमते तशी. छान असा परतून घ्यायचा. मग त्यात साखर घालून अजून एकजीव करायचं. चांगलं असं परतून घेतल्यानंतर थोडीशी साखर अजून मी ॲड करते, कारण आंबा जरा आंबट असल्यामुळे त्यात साखरेचा गोडवा जरा अजून वाढेल. त्यात मग थोडंसं मी पाणी ॲड केलं आहे. आता छान असा रवा शिजायला ठेवला आहे. व्यवस्थित असं एकत्र करून मिश्रण मस्त शिजायला ठेवलं आहे. आंब्याचा रंग कसा आला आहे त्या शिऱ्याला. यात मी काही वेलची पूड वगैरे ड्रायफ्रूट्स वगैरे काही ॲड केलेले नाही आहेत. साध्या पद्धतीने साखर, आंब्याचा पल्प आणि रवा हे मिश्रण करून साधा सोपा असा शिरा बनवला आहे मी. फर्स्ट टाईम असा आंब्याचा शिरा बनवला आहे, पण यूट्यूबला बघून वगैरे. तर काही चूक वगैरे झाली असेल तर तुम्ही समजून घ्या. आता पाणी पूर्णपणे सुकलं आहे. व्यवस्थित परतून घ्यायचा रवा. आता थोड्याच वेळाने आंब्याचा शिरा हा तयार होईल. नैवेद्याचं ताट सजवलं आहे. आंब्याचा शिरा, श्री स्वामी समर्थ मंडळी आणि चण्याची भाजी.